नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या भागामध्ये आज पाहणार आहोत वर्तमान म्हणजेच एक संधिकाल. अध्यात्मात नामजप साधना करताना बरेच भक्त ही तक्रार करतात की मन एकाग्र होत नाही. मन एकाग्र न होण्याचं प्रमुख कारण म्हणजे काय असेल बरं मंडळी? मनाचं चांचल्य. मानवी मनामध्ये 2 घडामोडी सतत घडत असतात. पहिली म्हणजे भूतकाळाची उजळणी आणि दुसरी म्हणजे भविष्यकाळाची चिंता. सामान्य मनुष्य जेव्हा भविष्यकाळाचं नियोजन करतो ना, तेव्हा यात प्रामुख्याने जास्तीत जास्त सुख कसं मिळेल आणि कमीत कमी दुःख कसं वाटायला येईल याचा विचार असतो. हे आपण गेल्याही भागात पाहिलं. व्यावहारिक दृष्टिकोनातून भविष्यकालीन नियोजन नक्कीच आवश्यक असलं तरी त्या नियोजन प्रक्रियेत सातत्याने अडकून त्यायोगे मनाचं संतुलन बिघडवणं योग्य नाही, असं अध्यात्माचं प्रतिपादन आहे. खरं तर व्यावहारिक जीवनाइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक आवश्यकता आध्यात्मिक नियोजनाची असते. कारण व्यावहारिक जीवनातल्या नियोजनात सतत अडकून राहणं हे सुखदुःखादी क्लेश निर्माण करणारं असतं. तर आध्यात्मिक जीवनातलं नियोजन हे सुखदुःखाचं समतोल साधणारं असतं. त्यामुळे मनुष्याला बाधक ते ठरत नाही. जेव्हा एखादा मनुष्य वारंवार भूतकाळातल्या आठवणींमध्ये तल्लीन होतो किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत गढून जातो, तेव्हा त्याची साधनेतली एकाग्रता निश्चितपणे नष्ट होते. शरीराने नामसाधना किंवा पूजा अर्चा यासारख्या क्रिया सुरू राहिल्या तरी त्यावेळी मनाची स्थिती तिथे उपस्थित नसेल तर साधनेचं श्रेय साधकाला पूर्णांशाने मिळत नाही. सुखदुःखाच्या प्रसंगाची वारंवार उजळणी करण्याच्या मनाच्या सवयीला अध्यात्मात तीव्र आसक्ती असं म्हटलं आहे. प्रपंचातील सुख किंवा दुःख या दोन्हीची तीव्र चिंतनामुळे कर्मभोगांमध्ये भर पडते. भोगलेल्या दुःखाप्रमाणेच सरलेल्या सुखाच्या आठवणी, संस्कार त्या चित्तामध्ये मालिन्य निर्माण करतात. कारण सुख किंवा दुःख यातला फरक मनाला कळतो. शरीराच्या दृष्टीने दोन्हीचे परिणाम सारखेच, पण विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे. एखाद्या सुखाच्या तीव्र आसक्तीमुळे किंवा दुःखाच्या तीव्र द्वेषामुळे एखादी घटना प्रत्यक्ष घडताना जे भोग भोगलेले आहेत तेच भोग त्या घटनेच्या परत परत होणाऱ्या चिंतनामुळे मनुष्य पुनरावृत्तीने भोगतो. साहजिकच त्याचे दुष्परिणाम प्रत्यक्ष भोगापेक्षा अनेक पटींनी वाढतात मंडळी. आता ही आसक्ती बरोबर काही किरकोळ स्वरूपातल्या भूतकाळातल्या आठवणींचं स्मरणसुद्धा मनुष्य करत असतो. ही तीव्र आसक्ती या स्मरणामध्ये असते. घडून गेलेल्या घटनांबद्दल एखाद्या व्यक्तीला दोषी मानून तिला शाप देणे किंवा मनोमन एखाद्या व्यक्तीचं कौतुक करणे असे विचार चित्तात दीर्घकालीन टिकत नाहीत. ते येतात आणि निघून जातात. मंद आसक्तीचे असे विचार चित्तात तितकंसं मालिन्य निर्माण करत नाहीत आणि पर्यायाने एकाग्रतेलाही फारशी बाधा निर्माण करत नाहीत. मनोव्यापाराच्या या परस्पर विरोधी गमती अशा आहेत. ज्या गोष्टीचं परत परत स्मरण व्हायला पाहिजे, मनन, चिंतन, निदिध्यास व्हायला पाहिजे, त्या आध्यात्मिक विचारांची मानवी मनाला मंद आसक्ती असते. तर याउलट ज्या विचारांमुळे एकाग्रता भंग पावते, नेमका त्याच विचारांची तीव्र आसक्ती मानवी मनात उत्पन्न होते. म्हणून मन हे अध्यात्माच्या दिशेने सतत ओढ घेत असलं पाहिजे. धन्यवाद मंडळी.